नमस्कार, गौरीज व्लॉग नाशिक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। चला सगळ्यांना शुभ सकाळ। आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की मसाल्याचं दूध हे आलंच आणि छानशी मस्त थोडीशी अगदी गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे। याच्यामध्ये मसाल्याचं दूध घरीच आपण बनवूया आणि त्याचा जो मसाला आहे हा बाहेरून कशाला विकत आणायचा, घरच्या घरी बाहेर सारखाच म्हणजे बाहेरच्या कंपन्यांसारखाच मसाला सेम तसाच अगदी प्रॉपर मेजरमेंट सहित कसा बनवायचा ही रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तो दुधाचा मसाला घरी कसा बनवायचा ते आज बघूया। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला दाखवते तुम्हाला। दुधाचा मसाला अगदी प्रॉपर मेजरमेंट सहित घरी बनवूया आपण। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे पिस्ता, काजू, बदाम, जायफळ, हे केसर आहे आणि वेलची पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। पिस्ता, काजू, बदाम, 2 जायफळ, ते जे दिसतंय काळ्या डबीमध्ये ते केसर आहे, बघा केसर आहे आणि वेलची पावडर लागणार आहे, मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर एवढं दुधाच्या मसाल्यासाठी साहित्य लागतं। आता पहिल्यांदा आपल्याला बदाम घ्यायचे। बदाम आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचे। बदाम घ्यायचे 50 ग्रॅम, ते आपण ह्या वेट मशीन वरती 50 ग्रॅम मोजून घेऊया। आता हे बदाम जे आहेत हे 50 ग्रॅम मी घेतले, ते बघा 50 ग्रॅम इथे दिसतंय। 50 ग्रॅम बदाम, तसंच आपल्याला मोजून 50 ग्रॅम काजू सुद्धा घ्यायचे। आता हे जे बदाम आहेत मी हे एका पातेल्यामध्ये डब्या म्हणजे भांड्यामध्ये काढून घेते 50 ग्रॅम बदाम। आता आपल्याला 50 ग्रॅम काजू घ्यायचे। 50 ग्रॅम काजू प्रॉपर मेजरमेंट सहित जर घेतलं तर मसाला एकदम परफेक्ट होतो, अजिबात चूक। 50 ग्रॅम बदाम तसेच 50 ग्रॅम काजू घ्यायचे। हे बघा 50 ग्रॅम काजू घेतलेले, हे पण आपण काढून घेऊया। 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू। आता 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम पिस्ता घ्यायचा आहे। काजू बदाम सेम मेजरमेंट, पिस्ता मात्र 25 ग्रॅम घ्यायचा आहे कारण तो थोडा सॉल्टी असतो म्हणून। हे बघा 25 ग्रॅम पिस्ता, 1 ग्रॅम थोडा जास्त आलाय। 25 ग्रॅम परफेक्ट 25 ग्रॅम पिस्ता इथे दिसते, 25 ग्रॅम पिस्ता। हे झाल्यानंतर आपल्याला केसर जे आहे ना, हे केसर मी सुहाना कंपनीचं मागवलंय। तर हे जे केसर आहे हे आपल्याला 4 ते 5 स्टिक याच्यामध्ये घालायचे आहेत या मसाल्यामध्ये। हे बघा 4 ते 5 स्टिक याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत, जेणेकरून त्याचा एक छान असा सुगंध येतो। नंतर बघूया कॉर्नफ्लॉवर आपल्याला 5 ग्रॅम घ्यायचे। कॉर्नफ्लॉवरनी दुधाला घट्टपणा येतो, ते घ्यायचे 5 ग्रॅम। हे आहे कॉर्नफ्लॉवर। आता हे कॉर्नफ्लॉवर आपण 5 ग्रॅम बघून घेऊया, मोजून घेऊया। कुठलंही प्रॉडक्ट विकत आणल्यानंतर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट हे नक्की बघून घेत जा, कारण काही वेळेस जुना माल हा विकला जातो आणि तो एक्सपायर्ड माल आपल्याकडनं वापरला जातो, असं होता कामा नये, म्हणून ही डेट आपण बघून घ्यायची। आता हे 5 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर आपण घेऊया। हे बघा 5 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलेले, 5 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आता आपल्याला मिल्क पावडर जी आहे ही अमूल्यची घेतलेली आहे, डेअरी व्हाइटनर। मिल्क पावडर आपल्याला 40 ग्रॅम घ्यायची आहे। 40 ग्रॅम मिल्क पावडर। हे सगळं अंदाजाने घेतलं ना, परफेक्ट मापाने घेतलं तर मसाला खूप छान होतो। मिल्क पावडर 40 ग्रॅम, 40 ग्रॅम्स। याच्या एका पाउच मध्ये 20 ग्रॅम असते
2 पाऊच आपल्याला लागतील मिल्क पावडरचे. तर ती मिल्क पावडर आपल्याला 40 ग्रॅम घ्यायची. तुम्ही मेजरमेंट लिहून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ,40 ते 41 ग्रॅम मिल्क पावडर घ्यायची. 2 पाऊच आपल्याला 10-10 रुपयाचे 2 पाऊच लागतील मिल्क पावडर साठी. आता ही मिल्क पावडर सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया. हे बघा, हे झाल्यानंतर आपल्याला घ्यायची इलायची पावडर 1 TSP. जे मेजरमेंटचे स्पून मिळतात बाजारामध्ये, हे बघा अशा पद्धतीचे जे स्पून असतात त्याच्यावरती इथे माप लिहिलेली असतात. इथे तुम्हाला दिसतंय 1/4 TSP, 1 TSP, 1 TBSP, 2 TBSP अशी माप लिहिलेली असतात. तर वेलची पावडर जी आहे ती आपल्याला 1 TSP घ्यायची आहे. हे बघा 1 TSP. आता वेलची पावडर आपण याच्यामध्ये काढून घेऊया. प्रॉपर मेजरमेंटनी जर केलं तर मसाला खूप छान होतो. आणि थोडीशी वेलची पावडर जास्त घातली तरी, म्हणजे थोडी कमी जास्त पडली तरी सुद्धा चालते. 1 TSP मी थोडीशी वरती घातली कारण मला वेलचीचा स्वाद आवडतो म्हणून. 1 TSP वेलची पावडर. आणि जायफळ जे आहे, हे जायफळ आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 1/4 TSP. 1/4 TSP म्हणजे त्या चमच्यानुसार असतं. त्याच्यामध्ये ही 2 जायफळं बसतात. ही 2 जायफळं फोडून घ्यायची आणि हे सगळं मिक्सर मधून आपल्याला आता बारीक करून घ्यायचंय, म्हणजे आपला दुधाचा मसाला प्रॉपर तयार होईल. चला बघूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फोडलेलं जायफळ मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं, अख्खं हे फोडून घेतलं. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मस्तपैकी वाटून घ्यायचं, बारीक पावडर करून घ्यायची याची. हे बघा दाखवते मी तुम्हाला. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. हे बघा आपला दूध मसाला तयार आहे. तो आता मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते आणि एका बरडीमध्ये भरून ठेवते. कधी पण थंडीमध्ये इच्छा होते ना आपल्याला मसाला दूध प्यायची. आमच्या इथे नाशिकमध्ये ना, म्हणजे प्रत्येकच शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी दुधाच्या मसाल्याच्या गाड्या असतात आणि मस्त त्याच्यावरती दूध छान आटवलेलं असतं. पण मग ते बाहेर काय करतात, दुधाच्या आटवलेल्या दुधामध्ये काहीतरी भेसळ करतात. त्याच्यामुळे घरी केलेल्या मसाल्याचं दूध केव्हाही चांगलं, आणि त्यात आपण कुठलीच भेसळ केलेली नाहीये. हे बघा हा दुधाचा मसाला तयार. आता हा आपण एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवूया. दाखवते मी तुम्हाला. हे बघा या बरणीमध्ये आता हा दुधाचा मसाला जो आहे हा मी भरून ठेवते. सगळा छान याच्यामध्ये भरून ठेवायचा. घरचा दूध मसाला हा केव्हाही परफेक्ट आणि प्युअर, परफेक्ट म्हणण्यापेक्षा प्युअर असतो. परफेक्टही असतो पण प्युअर असतो. बघा हा याच्यामध्ये भरून ठेवूया. प्रॉपर याच्यामध्ये हा दुधाचा मसाला मी भरून ठेवलेला आहे. त्याला झाकण लावते आणि हे बघा किती छान दिसतोय. हे बघा हा दुधाचा मसाला बरणीमध्ये छान भरून ठेवला आणि एवढ्या याच्यामध्ये केवढा मसाला झालाय. कारण बाहेरून जर आपण मसाला आणायला गेलो तर अगदी एवढी एवढी डबी 90-100 रुपयाला मिळते. तर हा घरी केलेला मसाला पुरवठी पण पडतो आणि प्युअर पण असतो आणि सेम तशीच चव लागते. तर बाहेरून कशाला आणायचा, घरीच आज दुधाचा मसाला बनवा आणि मस्त कोजागिरीचा आनंद घ्या. परत एकदा तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि लवकर व्हिडिओ अपलोड करतेय. नक्की हा मसाला घरी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.